पण मला एक साधारण एक असा प्रश्न कायम पडतो, की जर अजित पवार गेले वर्षभरापासून विलिनीकरणासाठी इतके सातत्याने प्रयत्न करत होते, त्यासाठी इतके कष्ट घेत होते, तर असं असताना गेली वर्षभर कुणी याबाबत चकार शब्द न काढणारे शरदचंद्र पवार पक्षातले नेते आजच का आत्ताच का एकदम त्या आग्रही भूमिकेला येतात? तटकरे असतील, भुजबळ असतील, पटेल असतील किंवा मुंडे असतील, या सगळ्यांच्या भूमिकांकडे सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. असे एक मांडणी केली जाते की या 2-3 नेत्यांना मोस्टली राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय. जर आता विलिनीकरण व्हायचं असेल, तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण होणार? कारण अजित पवार आज हयात नाहीयेत. बरोबर. त्या केसमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा ज्यावेळेस उपस्थित होईल किंवा जेव्हा चर्चा सुरू होतील, तर हा नॅचरल जस्टिसनी हे विलिनीकरण शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मानणार आहेत का? की आज आपण सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण व्हायला तयार आहोत. जयंत पाटील सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात त्यांना जायचं आहे का? किंवा पक्ष संघटनेचं काम ते सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखाली करणार आहेत का? हा प्रश्न आज उपस्थित झालाय ना. हा काही महाराष्ट्राच्या मातीला काही आजचा इतिहास नाहीये. हा अगदी अनादी कालापासून हा रणरागिणींचा महाराष्ट्र आहे. कुणी त्यांना अंडर एस्टिमेटही करू नये. का त्या राजकारणात कच्च्या असतील किंवा त्या कागदी घोड्या असतील, असं अजिबात नाही. सुनेत्र पवार अत्यंत खमकेपणाने राष्ट्रवादीचं आणि राज्याचं राजकारण चालवतील असं मला वाटतंय. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः दोन्ही राष्ट्रवादीच्या जे एकंदरीत राजकारण आहे, तर त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ पाहायला मिळते. अजून खरं तर अजित पवारांच्या निधनाला एक 4-5 दिवसही झालेले नाहीत. तोपर्यंतच उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि हे सगळं सुरू होण्याच्या अगोदरच खरं तर राष्ट्रवादीच्या दोन्ही विलिनीकरणाची चर्चा शरद पवारांच्या गटाकडनं सुरू करण्यात आली होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक अडसर असल्याचा एक चित्र उभा करण्यात येत आहे. मात्र नेमकी परिस्थिती काय आहे, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण कशा पद्धतीने होऊ शकतं की नाही होऊ शकत? कारण आता अजित पवार नाही आहेत. अजित पवार असतानाची राष्ट्रवादीची ताकद आणि नसतानाची राष्ट्रवादीची ताकद याच्यामध्ये आता तफावत असणार आहे. बार्गेनिंग पॉवरपासून सगळंच विलिनीकरण जे अजित पवारांना अपेक्षित होतं असं सांगण्यात येतं, ते त्या पद्धतीनं होऊ शकतं का? राष्ट्रवादी नेमकी कुणाची, विलिनीकरण कोण कोणत्या पक्षामध्ये करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार प्रशांतजी आहेर आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. सर, स्वागत आहे. जसं मी सुरुवातीला तुम्हाला इंट्रोडक्शनमध्येच सांगितलं की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जी चर्चा आहे, तर अंत्यविधी होण्याच्या अगोदरपासूनच सुरू करण्यात आली होती. मोस्टली ते शरद पवारांच्या गटाकडनं ती सुरुवात करण्यात आली होती. यामागे नेमकी तुम्हाला काय किनार दिसते? याला दोन संदर्भ दिसतात. एक संदर्भ असा आहे की राष्ट्रवादीची विलिनीकरणाची जेन्युइन चर्चा सुरू होती आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे की 8 तारखेला जेव्हा 9 तारखेला जेव्हा निकाल लागेल किंवा आधी 7 तारखेला निकाल लागणं अपेक्षित होतं, 7-8 तारखेला. तो ज्यावेळेस निकाल लागेल, ते निकाल लागल्यानंतर आपण एकत्र येऊ, अशा प्रकारचं जयंत पाटलांनी आज खूप सविस्तर याबाबतची माहिती दिली आहे. ती समजा गृहीत धरली तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती असं मानायला काही हरकत नाही. हा झाला एक विषय. पण जसे अजित पवारांचं अत्यंत धक्कादायक निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर अंत्यविधी होण्यापूर्वीच किंवा अंत्यविधीच्या दरम्यानच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते आणि अजित पवारांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. ही चर्चा एकदम सुरू केली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं अंकुशराव काकडे याबद्दल बोलले, त्या पाठोपाठ शशिकांत शिंदेंनी त्याला दुजोरा दिला, त्यानंतर टोपेंनी दुजोरा दिला, त्यानंतर मला वाटतं खासदार अमोल कोल्हेंनी दुजोरा दिला. अशा प्रकारचा एकदम इको राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विलिनीकरणाचा सुरू झाला आणि त्यानंतर मात्र एकदम तातडीने हालचाली हल्ल्या आणि आपण बघितलं की पुढच्या 48 तासामध्ये सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली गेली होती. तर यालाही दोन कंगोरे मला जाणवतात या ठिकाणी की राष्ट्रवादी काँग्रेसची विलिनीकरण झालं किंवा अगदी दुखवट्याचे 13 दिवस थांबल्यानंतरही आपण या संदर्भातली चर्चा करू शकलो असतो का, या संदर्भात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकलो असतं का, अशी टीका टिप्पणी या निमित्तानं सुरू झालेली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन फ्रॅक्शन दिसतात. एक होता फ्रॅक्शन म्हणण्यापेक्षा दोन घटक बघूया. एक पवार कुटुंब आणि एक पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त असलेली नेते मंडळी. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर सुनेत्र पवारांच्या भवितव्याचं काय किंवा त्यांना काय स्थान मिळालं असतं दोन्ही राष्ट्रवादींमध्ये. पार्थ पवार, जय पवार यांची भूमिका काय राहिली असती, त्यांचं काय स्थान राहिलं असतं. असे अनेक प्रश्न पवार कुटुंबात उपस्थित झाले असते. आणि पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त जे राष्ट्रवादीमधले नेते मंडळी की ज्यांच्यावर आता टीका होती काही प्रमाणात, प्रफुल्ल पटेल असू द्या, सुनील तटकरे असू द्या, त्यांच्याबद्दलची एक भूमिका होती की त्यांनी या संदर्भात घाई का केली. तर हा जर सगळा हा एकाच चष्म्यातून किंवा एका स्पेसिफिक पिरियड पुरतं या घटनेकडे बघता येणार नाही. अजित पवार गेल्या वर्षभरापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना दिला जाणारा प्रतिसाद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तितकासा फारसा पॉझिटिव्ह नव्हता. त्यासाठी अजित पवारांनी खूप दीर्घकाळ प्रयत्न केले, लोकांची मनं वळवली आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या स्थानिक नेते मंडळींना किंवा आमदार खासदारांच्या लक्षात आलं की पुढील 5 वर्ष जर आपल्याला टिकायचं असेल किंवा आपलं राजकारण जोपासायचं असेल तर आपल्याला अजित पवारांनी समवेत गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. कारण एक प्रकारे आपल्याला सत्तेत गेल्याशिवाय आता पर्याय नाही, गत्यंतर नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत होता. मात्र शरद पवारांची सातत्यानं ही भूमिका अशी राहिली होती की जोपर्यंत अजित पवार हे भाजप समवेत आहेत तोपर्यंत आपण काही एकत्र येणं याला काही पर्याय म्हणजे एक योग्य नाहीये, ही आपली भूमिका नाहीये. पण शरद पवारांच्या या भूमिकेमुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा मुद्दा हा कायम दूरच राहिला होता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांनीच ही भूमिका जास्त उचलून धरली त्यामध्ये आपण बघितलं नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. आता याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचा पण जो शपथविधी आहे तो पण एक प्रश्नार्थक नजरेनं पाहिला जातोय. एवढी काय घाई होते अशा पद्धतीनं सांगण्यात येते, परंतु सुनेत्रा पवारांचा जो निर्णय आहे तो व्यावहारिक आहे अशा पद्धतीने देखील दुसऱ्या बाजूने मांडणी होते. तुम्ही सुनेत्रा पवारांच्या शपथविधीकडे कसं बघता? सुनेत्रा पवारांच्या शपथविधी हा माझा असं वाटतं हा एक लोकव्यवहार आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादीची स्पेस जी काय व्हॅकंट झालेली होती कार्यकर्त्यांना दिलासा देणं, त्या ठिकाणच्या आमदार खासदारांना दिलासा देणं, कार्यकर्त्यांमध्ये जी भूमिका आहे की आपल्याला काय करता येईल, जो संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला होता. अंत्यविधीच्या वेळी म्हणा किंवा अंत्यदर्शनाला येणाऱ्या प्रमुख कार्यकर्ते असो किंवा आमदार खासदार असो त्यांच्यासमोर एक प्रश्न त्यांच्या भवितव्याचाही होता. म्हणजे ते डायरेक्ट त्यावेळेस बोलत नसले तरी त्यांना तो एक त्या ठिकाणी जाणवत होतं की आता आपल्या पुढे काय होणार. तर मला असं वाटतं की सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्या सर्व नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना एक विश्वास दिला की मी आहे, हे सगळं सांभाळायला मी आहे, मी हे सगळं सांभाळणार. आणि तो विश्वास अगदी धीरोदत्तपणे सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या कुटुंबाला या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दिला असं मला वाटतं. हे त्यातलं हे कारण आहे. दुसरं कारण तर स्वाभाविक ज्याच्यावर गेली काही दिवस चर्चा होतीये की विलिनीकरण काही नेत्यांना नकोय आणि त्यामुळं तर मला असं वाटतं की विलिनीकरण होऊ अथवा न होऊ, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन सत्तेत जायचं, भाजप बरोबर जायचं की नाही जायचं हा शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र विषय. ऑलरेडी हे सरकारमध्ये आहेत, यांचा हा विषयच नाही. त्यामुळे विलिनीकरण झालं असतं काय नाही झालं काय तरी ही मूळ समस्या ही शरदचंद्र पवार पक्षासमोरची आहे, ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोरची नाहीये. कारण ते ऑलरेडी सत्तेत आहेत आणि ते सत्तेत आहेत म्हणून त्यांनी ती सत्ता या ठिकाणी जे काही व्हॅकंट मंत्रीपद होतं काय ज्याबाबत धनंजय मुंडेंच्या नावाची चर्चा होती किंवा अन्य कोणाच्या नावाची चर्चा होती आणि ते मंत्रीपद भरलं गेलं असतं तर याला कदाचित एखादं वेगळं वळण लागलं असतं किंवा एक वेगळी चर्चा सुरू झाली असती. मात्र तसं काही घडलेलं नाही. केवळ आणि केवळ सुनेत्रा पवारांना या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन या ठिकाणचा लोकव्यवहार हा राष्ट्रवादीने म्हणा किंवा महायुती सरकारने म्हणा तो लोकव्यवहार पूर्ण केलेला आहे. सिम्बॉलिकल पॉलिटिक्स केले असं म्हणता येईल याला. कारण कसं जर समोर आपला राजा किंवा सेनापती नसेल तर सैन्य कदाचित विखुरण्याची शक्यता तेच मी ते आधी म्हणतो ना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होतीच. ती सुनेत्रा पवारांनी तोच विश्वास दिलाय आपल्या राष्ट्रवादीच्या कुटुंबाला का मी आहे, मी आहे, कुटुंब वाऱ्यावर जाणार नाही किंवा याला काही तडे पडणार नाही.
आपण हे सगळं व्यवस्थितपणे पुढे नेऊ. बरं. हे धीरदत्तपणे त्यांनी सांगितलं की ते स्टेटमेंट आहेच आहे त्यांचं. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जे सध्या खूप चर्चेच्या केंद्रस्थानी जे 2-3 नेते आहेत त्याच्यामध्ये तटकरे असतील, भुजबळ असतील, पटेल असतील किंवा मुंडे असतील, या सगळ्यांच्या भूमिकांकडे सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. असे एक मांडणी केली जाते की या 2-3 नेत्यांना मोस्टली राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय आणि हे भाजपच्या इशाऱ्यांवरती चालतायत. मात्र सकाळी जर आपण सुनील तटकरेंची प्रेस बघितली तर त्यांनी एक व्यवस्थित मांडणी करून स्वतःचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला की आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र आणि मैत्री काय असते हे आम्हाला भाजपने दाखवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली आणि स्वतःला एक डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही ह्या सगळ्या जे 3-4 नेते आहेत हे ज्या पद्धतीनं सध्या पॉलिटिक्स करतायत किंवा वेगवेगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये एक पक्षाची भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. सुनील तटकरेंकडे महत्त्वाचं पद आहे, त्यामुळं सुनील तटकरे या सगळ्या प्रक्रियेत असणं स्वाभाविक आहे. मात्र पटेलांना देखील खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष केलं जातं. या ठिकाणी पटेल तटकरे यांच्यावर टीका होणार का? तर स्वाभाविक टीका होणार. कारण एक समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये एक साधारण अशी परिस्थिती असते की 13वा होईपर्यंत किंवा आपला दुखवटा सगळा पूर्ण होईपर्यंत कुठलीही कृती करू नये असं एक साधारण संकेत आहे. आणि त्या संकेताचा भंग या ठिकाणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ ज्यावेळेस सुनेत्रा पवारांनी घेतली तर स्वाभाविक समाजातल्या एका घटकातून ती टीका होणं स्वाभाविक होती आणि त्या टीकेला कोणाला तरी जबाबदार धरावं लागणारच आहे. तर ती जबाबदार या ठिकाणी पटेल तटकरे यांना धरलं जाते आणि त्या दोघांच्या आडून भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी निशाणा साधला जातो. माझी जी माहिती अशी आहे की अजित पवार गेले काही महिन्यांपासून 6-8 महिन्यांपासून या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरणासाठी प्रयत्न करत होते आणि त्या संदर्भात विठ्ठल शेठ मणियार बोलले, त्या संदर्भात अंकुश काकडे बोललेत की तुम्ही साहेबांशी बोलात, तुम्ही साहेबांना कन्व्हिन्स करा. पण मला एक साधारण एक असा प्रश्न कायम पडतो की जर अजित पवार गेले वर्षभरापासून विलिनीकरणासाठी इतके सातत्याने प्रयत्न करत होते, त्यासाठी इतके कष्ट घेत होते, तर असं असताना गेली वर्षभर न कुणी याबाबत चकार शब्द न काढणारे शरदचंद्र पवार पक्षातले नेते आजच का आत्ताच का एकदम त्या आग्रही भूमिकेला येतात? हेच विलिनीकरण आणखी 6 महिन्यांनी येऊ शकतं, आणखी वर्षभराने येऊ शकतं. आता विलिनीकरण हा एवढाच मुद्दा आहे ना, कारण ना राज्याच्या मंत्रिमंडळात फारशा काही जागा आहेत या नेत्यांना सांभाळून घेण्यासारखी फारशी काही परिस्थिती नाही, ना केंद्रात कुठं आत्ता अस्थिर सरकार आहे का राष्ट्रवादीच्या खासदारांची तातडीनं त्यांना गरज पडणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग दुसऱ्या बाजूने आरडाओरडा का केला जातो? ही गोष्ट शांतपणे होऊ शकते. समजा ठीक आहे, अजित पवारांच्या पक्षांच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे, तर दुसऱ्या बाजूने एवढा आग्रह का धरला जातो? शांतपणे हे निर्णय होऊ शकतात. आता आणखी एक महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित केला जातो जो तटकरेंच्या प्रेसमधूनच ॲक्च्युली त्यांनी हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे की जर विलिनीकरण करायचं असतं कोण कुणामध्ये विलीन करणार? म्हणजे शरद पवारांचा पक्ष अजितदादांच्या पार्टीत विलीन करणार की अजितदादांचा पक्ष शरद पवारांच्या पार्टीत विलीन करणार? खरं तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आज ज्या काही मीडिया रिपोर्ट्स आलेले आहेत आणि जयंत पाटलांच्या हवाल्याने जे मीडिया रिपोर्ट्स आलेत त्या रिपोर्ट्समध्ये स्वाभाविकच होतं आपल्याला एकत्र यायचं आणि ते घड्याळाच्या चिन्हाच्याच अंतर्गत यायचंय. घड्याळाच्या चिन्हाच्या अंतर्गत यायचं याचा अर्थ क्लिअर कट आहे की ते अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. त्या काही आणि साहेबांचा त्याला आशीर्वाद अपेक्षित होते. अशा पद्धतीची चर्चा साधारण आहे. कधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपण तुतारीत जाऊ हे विलिनीकरण नाहीच होऊ शकत. बरोबर. विलिनीकरण हे घड्याळाच्या नेतृत्वाखालीच होणार होतं आणि मग प्रश्न तोच आहे ना, जर आता विलिनीकरण व्हायचं असेल तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण होणार? कारण अजित पवार आज हयात नाहीयेत. बरोबर. त्या केसमध्ये विलिनीकरणाचा मुद्दा ज्यावेळेस उपस्थित होईल किंवा जेव्हा चर्चा सुरू होतील तर हा नॅचरल जस्टिसनी हे विलिनीकरण शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मानणार आहेत का की आज आपण सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण व्हायला तयार आहोत? हा इथून प्रश्न निर्माण होतो. समजा ज्या काही शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना विलिनीकरण हवंय आज ते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करणार आहेत का? नाही, आता अजून एक ह्याच्याबरोबरच मुद्दा आहे की अजित पवार असतानाचे राष्ट्रवादी आणि नसतानाची राष्ट्रवादी. म्हणून मी नसतानाच राष्ट्रवादीबद्दल बोलतो ना की सुनेत्रा पवारांचं नेतृत्व आज शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना मान्य आहे का? ते त्यांच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण करणार आहेत का? हाच प्रश्न आहे याच्यात. आता जो उपस्थित होणारा प्रश्न आहे तो हाच आहे. डायरेक्ट हे बोलता येत नाही म्हणून तटकरे आणि पटेल शिव्या खात आहेत. बरं. आज जयंत पाटील सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात त्यांना जायचं आहे का?
किंवा पक्ष संघटनेचं काम ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली करणार आहेत का, हम्म. हा प्रश्न आज उपस्थित झालाय ना. बरोबर. त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये. बरं. आणि सुनेत्रा पवारांनी एक चकार शब्दही काढलेला नाही कशाच बद्दल. त्या लोकांना भेटतायत. आज त्या विपुल जाधवांच्या घरी गेल्यात. हो. त्यांच्या कुटुंबाचं कुटुंबाचं सांत्वन केलंय. आज आज दोघींचेही पती त्याच अपघातात गेलेत. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी काय बोललं असेल, मुलांना नजर देताना त्यांना काय वाटलं असेल, बरोबर. काय बोलल्या असतील ह्या, हे विषय आहेतच ना. हे काही संपणारे विषय नाही. अजून कदाचित त्या पायलट आणि त्या ज्या दोन्ही को पायलट जे काय फ्लाईट अटेंडंट होत्या त्यांच्याही घरी सांत्वनपर भेट देऊ शकतात त्या. हे सगळे विषय आज राष्ट्रवादी पुढं कठीण परिस्थिती आहे का तर आहेच. पक्ष सावरायची परिस्थिती होती का होती. म्हणजे सुनेत्रा पवारांनी त्यांचा पक्ष नाही सावरायचा तर मग कोणी त्यांचा पक्ष सावरायचा. आज पक्ष कोणी सावरायचा होता. तर त्यांनी तो पदर खोचलेला आहे. आणि हा काही महाराष्ट्राच्या मातीला काही आजचा इतिहास नाहीये. हा अगदी अनादी कालापासून हा रणरागिणींचा महाराष्ट्र आहे. कोणी त्यांना अंडर एस्टिमेटही करू नये का त्या राजकारणात कच्च्या असतील किंवा त्या कागदी घोड्या असतील, असं अजिबात नाही. सुनेत्रा पवार अत्यंत खमकेपणाने राष्ट्रवादीचं आणि राज्याचं राजकारण चालवतील असं मला वाटतंय. आता याच्याबरोबरच एक विचारधारेचा पण एक विषय आहे जो की या विलिनीकरणामध्ये पण महत्त्वाचा ठरणार होता. ती विषय आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या ज्या विचारधारा आहे. अजित पवार स्वतःही सांगत होते की मी जरी भाजप बरोबर असलो तरी मी या विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्यासोबत आहे. बाकी माझी विचारधारा स्वतंत्र आहे. भाजपची जरी हिंदुत्वाची असली तरी. आता सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादीकडचा जो गट आहे तो मांडणी असा करतोय की आम्ही NDA मध्ये आहोत. म्हणजे आम्ही भाजपच्या सोबत आहोत. जर यांना यायचं असेल तर तुम्हाला भाजपच्या सोबत यावं लागेल. मी मगाशी हा मुद्दा आहे. मी मगाशी म्हटलं तेच आहे ना, की शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना हे स्वीकारावं लागेल कधीतरी, किंवा हे त्यांना मान्य आहे का ते भारतीय जनता पक्षासोबतच्या महायुतीमध्ये सहभागी होणार आहेत. हे मुळात त्यांना मान्य आहे का. आणि हे जर मान्य असेल तरच ते विलिनीकरण होणार आहे. का विलिनीकरणामध्ये असं ठरलं होतं का जर विलिनीकरण झालं तर अजितदादा महायुती सोडणार होते, असं काही ठरलं होतं का यांच्यात. एवढी चर्चा झाली होती तर याच्याबद्दल चर्चा झालीच असेल ना. याबाबत एक क्लॅरिटी असावी. याबाबत कोणी बोलत नाही याचा अर्थ त्यांना हे मान्य आहे की आपल्याला हे म्हणजे विलिनीकरण करायचं असेल तर आपण महायुतीत राहणार आहोत. आणि महायुतीत राहणार आहोत याचा अर्थ आपण सरकारमध्ये राहणार आहोत. आणि सरकारमध्ये राहणार आहोत म्हणजे त्याही विचारधारेला आपण एक प्रकारे त्याला मूकसंमती दिल्यासारखंच आहे. त्याच्यात काही फार अँबिग्युटी असं मला वाटत नाही. सर, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांचा स्वभाव कसा आहे, नेतृत्व गुण कसे आहेत, कारण त्या फारशा सक्रिय राजकारणामध्ये तशा आपल्याला दिसलेल्या नाहीत. पण त्यांचा एकंदरीत स्वभाव आणि एकंदरीत राजकारण कशा पद्धतीचं असू शकतं. माझं असं मत आहे की सुनेत्रा पवार फार प्रत्यक्षरित्या फार कधी त्यांनी नुकतीची लोकसभा तर लढवलेलीच आहे. आणि त्यांना भले त्यांचा पराभव झालेला असेल पण एक निवडणूक लढवण्याचा त्यांच्या गाठीशी स्वतः उमेदवार असण्याचा त्यांच्या गाठीशी अनुभव आहे. आणि एवढी वर्ष अजित पवारांची ती सहचारिणी आहेत. त्या ज्या कुटुंबातून ते आल्यात त्या कुटुंबालाही त्यांच्या माहेरलाही राजकीय पार्श्वभूमी आहे. म्हणजे राजकारणाचं बाळकडू हे ते लहानपणापासूनच घेऊन आलायत. सासर हे पवार कुटुंबातलं आहे दीर्घकाळ. सासरमध्ये त्या जशा या कुटुंबात आल्या तसं राजकारणच पाहतायत. तर प्रत्येक वेळेस घरातले बाकीची मंडळी राजकारण करत असताना त्यांनी समोर येऊन राजकारण करणं किंवा डिसिजन प्रक्रियेत त्या असणं किंवा नसणं याच्यापेक्षाही त्या प्रोसेसमध्ये त्या होत्याच ना. त्यांना 4 गोष्टी कळत असतील. अजित पवारांकडून त्या प्रत्यक्ष एकलव्यासारख्या काही गोष्टी शिकलेल्या असतील. 100% त्यांना राजकारण कळतंय. त्यांना बेरीज वजाबाकी कळतीये. मला असं वाटत नाही काही त्या पुढे राजकारणात कमी पडतील. या सगळ्या आता जी प्रोसेस सुरू आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची देखील भूमिका एक अतिशय महत्त्वाची भूमिका म्हणून मांडली जाते. काल त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादी याच्या मागे ठामपणे उभे राहू. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करू. ऑब्व्हियस आहे. देवेंद्र फडणवीसांसाठी हा एक दुहेरी विषय आहे. म्हटलं तर एक त्यांचा मित्र या ठिकाणी या मित्राचं या अपघातात निधन झालं. आणि दुसरं सहकारी पक्ष आहे. तर त्या पक्षाची आज समजा नेतृत्व आज नसेल तर त्या पक्षाला मदत करणं, त्या पक्षाला आपल्याबरोबर घेऊन जाणं ही नैतिक आणि एक सहकारी म्हणून दोन्ही पातळीवर देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे.
आणि मला असं वाटतं की त्या जबाबदारीत ते कुठं कमी पडतील असं मला वाटत नाही. बरं. एकंदरीतच आत्ता जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरनं राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे आता अवघड बनले असं तुम्हाला वाटतंय? मी अगदी परवाच बोलताना हे म्हटलं की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी मुख्य कडी होती अजित पवार, हं, ती कडी आता तुटलेली आहे. हं, आणि आता विलिनीकरण करण्यासाठीची जी काही त्यांनी ज्या काही कॉम्प्रोमाइजेस केल्या असतील किंवा हं. त्यांनी ज्या काही भूमिका शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना सांगितल्या असतील, त्या आता त्या ज्या काही टर्म्स कंडिशन आहेत, त्या आता नव्याने परत आखल्या जातील किंवा हं. नव्याने तयार होतील आणि त्या ज्यावेळेस ॲक्सेप्ट होतील, इथून पुढंच तो सगळा आज माझं असं म्हणजे परखडपणे हे आहे, की दोन्हीकडच्या नेत्यांना किंवा महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय मंडळींना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व त्यांना मान्य होतंय का? हं. त्यांना हे डायजेस्ट होतंय का? हं. आज सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, हं. त्यांचं नेतृत्व ज्यावेळेस त्या राजकारणातले निर्णय घ्यायला सुरुवात करतील, राजकारणातल्या अपॉइंटमेंट्स असतील, हं. त्यांची राजकारणातली भूमिका असेल, समाजकारणातली भूमिका असेल, खरा संघर्ष तर इथून पुढे सुरू झाला आहे. हं. म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरण सगळं मान्य आहे. हं. चला मग विलिनीकरणाच्या टर्म्स कंडिशन पण तरी सांगून टाका. हं. आज तर क्लिअर आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण जरी झालं हं. तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना काम करायला आवडणार आहे का आणि ते करणार आहेत का? हं. हा या पाठीमागचा खरा प्रश्न आहे. धन्यवाद सर. प्रशांत सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये सध्याची जी स्थिती आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलची जी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांचं एक बोलण्यातनं एक साधा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे, की सुनेत्रा पवार यांना ज्या पद्धतीनं कमी लेखलं जातंय, की त्यांना अनुभव नाही आहे वगैरे, तर तशा बिलकुल नाही आहेत. त्या आपल्या राजकारणामधून त्या दाखवून देतील, की त्यांचं आगामी काळातलं राजकारण कसं आहे. निर्णय त्यांनी जे घेतलेत ते कशा पद्धतीने योग्य आहेत आणि मुख्य प्रश्न हाच आहे, की जर विलिनीकरण करायचं असेल तर कुठली राष्ट्रवादी कोणत्या पक्षामध्ये विलीन होणार आणि मुख्य म्हणजे जर घड्याळ या चिन्ह ज्या राष्ट्रवादीकडे आहे त्या राष्ट्रवादीमध्ये जर शरद पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार असेल तर सुनेत्रा पवारांचं नेतृत्व त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मान्य असणार आहे. आगामी काळामध्ये देखील याबाबतचं बरंच राजकारण होणार आहे. आपलं या सगळ्यांवरती लक्ष राहणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.